रजनी बेटा, घरी आहे का? अरे भाऊ, आल्या का तुम्ही? या या या, बसा. हो बाई, बसतो ना. भाऊ, तुमची तब्येत गिब्येत कशी आहे? बाई, माझी तब्येत तर चांगलीच आहे, पण मी मागं ऐकलं होतं, रजनी सांगत होती का माझ्या सासूची खूपच तब्येत खराब आहे म्हणे, जेवून बी नाही राहिला आणि नुसत्या खाटेवर पडूनच आहे म्हणे. हो भाऊ, मागं खूपच तब्येत खराब होती माईवाली. मी तर 8 दिवस अशी झोपूनच होती. असं उठूनही बसणं नव्हतं होत ना, काही नाही. आणि काही जेवणही नव्हतं करणं होत. रजनी, तुझे बाबा आले ग. अरे बाबा, आला का तुम्ही? बाबा, तुम्हाला पाहून तर मला खूपच आनंद झाला बाबा. हो रजनी बेटा, कालच येणार होतं तुला घ्याले, तर तुला म्हणली बाबा उदयाचा घ्याले, म्हणून आज आलो रजनी बेटा, तुला घ्याले मी. बाबा, तुम्हाला पाहून मला खूपच आनंद झाला. मला खूपच चांगलं वाटत आहे बाबा तुम्हाला पाहून. हो रजनी, आपल्या बाबाला पाणी गीता आणून दे प्यासाठी. अरे, मी बाबाला पाणी द्यायचं तर विसरूनच गेली. ठीक आहे, मी आणून देतो बाबा पाणी तुम्हाला प्यासाठी. पाहिलं का भाऊ, तुम्हाला पाहून रजनीला किती आनंद झाला. हो बाई, मा पोरीला खूपच आनंद झाला मला पाहून. ती मा खूप लाडाची पोरगी आहे. बाबा, घ्या पाणी आणलं मी तुमच्यासाठी. हो दे बेटा रजनी पाणी. रजनी, त्या बाबासाठी चांगले पोहे घे बनव. बिचारे एवढ्या दुरून आले, तरी भूक लागली असेल. हो ना आत्याबाई, मी लवकरच पोहे बनवून आणतो. बाबा, तुम्ही बसा, 10 मिनिटात मी पोहे बनवून आणतो. हो रजनी बेटा, बसूनच आहो ना मी. त्या सासूबाई सोबत गोष्टी सांगतो तोपर्यंत. बाई, माय पोरगी कामगी करते ना बरोबर, तुम्हाला आरांगी करू देते ना, तर तुम्हालाच कामं करायला सांगते. भाऊ, तुमची पोरगी खूपच चांगली आहे. मला तर असं वाटतं का ते माईच पोरगी होय. मला सून कमी ना, पोरगीच जास्त वाटते. मला एवढं सभी काही काम नाही करू दे, सगळं मा हातात आणून देते, गोड्याही मा हातात आणून देते. खा आत्याबाई गोड्या म्हणते. खूपच चांगली पोरगी आहे भाऊ तुमची. खरंच खूपच नशीब आणावं मी का मला एवढी चांगली सून भेटली. तिला काही सांगाच नाही लागत भाऊ. ते आपल्या मनानं सगळेच कामं करते आणि विचारते आत्याबाई कोणती भाजी करू, मा आवडीच्याच भाज्या गिज्या बनवते. तुमची पोरगी मा घरात आल्यापासून खूपच आराम आहे मा जीवाले भाऊ. एकही कामाले हात नाही लावते तुमची पोरगी. सगळं काही ते मनापासून सांभाळून घेते. हो का बाई, मा पोरीची एवढी तारीफ ऐकून तर माझा जीव मला खूपच धन्य झाल्यासारखं वाटत आहे. मा पोरीला मी खूपच लाडात वाढवलं होतं बाई. मला वाटत होतं की तिचं लग्न झाल्यावर ते आपल्या सासरची कामं करते का नाही करत, पण तिनं म्हणते का सगळं घर सांभाळलंय. हे ऐकून मला खूपच धन्य झाल्यासारखं वाटत आहे. हो भाऊ, खरंच तुमची पोरगी खूपच चांगली आहे. जवाई कुठं गेले बाई, दिसून नाही राहिले. अरे भाऊ, राजन नाही का कामावर गेला. येईन म्हणे 1 वाजता घरी जेवण करायला. आज त्यानं डब्बा बी नाही नेला. रजनी जाणार आहे म्हणे माहेरी, तर मी डब्बा नाही नेत म्हणे. घरीच येईन म्हणे जेवण करायला आणि तिला सार बी करीन म्हणे. बाई, जवाई रोज कामावरती जातात का? हो भाऊ, आता तो रोजच चालला कामावर. मागं मागं थोडासा दारू पेत होता, तर थोडं जात नव्हता कामावर रोज. पण आता त्यानं पूर्णपणे दारू सोडली. आता रोज कामावर जाते आणि घरीही चांगला राहते. हो का बाई, रजनी सांगत होती की जवाईमध्ये खूप सुधारणा झाली म्हणून. मला ऐकूनच खूपच चांगलं वाटलं बाई, का मग पोरीचं जीवन आता चांगलं मार्गी लागलं. गुरुपौर्णिमेच्या माझ्या बहीण भावांना खूप खूप शुभेच्छा. आज आषाढ पौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा असल्यामुळे मी देवळामध्ये चालली आहे पूजा करायला. मी एकटीच चाललो देवळामध्ये. मी नाही हिराले सांगलं नाही पंचफुलाला सांगलं, कारण त्या वेळेवर येतच नाही. त्याला सांगितलं 9 वाजता या, तर त्या 10 वाजता येते. म्हणून म्हणलं एकटंच जाणं बरं राहील बाप्पा, म्हणून मी एकटीच चालली. भाऊ, रजनीच्या आईची तब्येत कशी आहे? पोरं बारगी कशी आहे? बाई ठीकच आहे, रजनीची आईची तब्येत गी. पोरही चांगलेच आहेत. एक पोरग 12वीत आहे आणि एक पोरगी 10वीत आहे. हो का भाऊ, अजून तुमचे पोरं शिक्षणा पाण्याचे साथ नाही का? हो बाई, माझे पोरं आता शिक्षणा पाण्याचेच आहेत. शेती किती काय म्हणते? कसं काय चालू आहे पीक पाणी? बाई, मला शाळेत ड्युटी आहे, तर मी तर शेती ठिकाणच देऊन देतो. त्याच्यानं आपल्याला काही पीक पाणी कसं होते काय होते काही पत्ताच नाही चालत. हो भाऊ, बरोबर आहे. तुम्हाला शाळेत ड्युटी आहे, तुम्हाला कुठे टाईम मिळत असेल शेतीकडे जायचा. पण ठेक्यान देऊन दिलेलीच बरी राहते नाही का? बाबा, घ्या पोहे करून आणले. बाई, घ्या पोहे. बापरे रजनी, एवढ्या लवकर पोही बनवली? आताच तर गेली, 10 मिनिटंही नाही झाले. अजी भाऊ, हे लवकरच नाश्ता बनवते. हिच्यानं लवकरच उरकते बापा स्वयंपाकाचं काम. स्वयंपाक बी लवकरच करते, पोहे बी लवकरच बनवते. बापरे, माझी पोरगी तर खूपच हुशार झाली. नाही तर लग्ना पहिले घरी काहीच काम नव्हती करत, आता सगळंच तिच्यानं लवकर लवकर उरकते म्हणते. बापरे, पोहे बी खूप टेस्टी बनवली रजनी तुला तर. हो का बाबा, तुम्हाला माझे पोहे आवडले का? हो पोरी, मला खूपच आवडले ते आजचे पोहे. रजनी, जा लवकर तयारी कर, आता 2 वाजून राहिले. चाल बरं, मग आपल्याला जाले संध्याकाळ होऊन जाईल. जा कर बेटा लवकर तयारी. हो रजनी, जा कर तयारी कर. आता बाकीचे कामं गी राहिले असेल तर ते मी करून घेईन लागन.
आता बाई मी सगळेच कामं केले आहे आणि दुपारचा आणि संध्याकाळचा स्वयंपाक आताच केला आहे. तुम्हाला आज काही करायची गरज नाही. हो का रजनी, तू दोन्ही टाईमचा स्वयंपाकही करून टाकली. ठीक आहे बापा, नाही करत आज मी काही कामं. ठीक आहे, जा तू कर लवकर तयारी कर जा, मग तुम्हाला जायला संध्याकाळ होईल बरं. हो आता बाई मी लवकर तयारी करतो आता. 1 वाजला तरी जवाई ना आले अजून. येईन भाऊ येईन, राजन येईनच आता थोड्या वेळानं. अरे आला का राजन तू? मामाजी केव्हा आल्या तुम्ही? अरे जवाई या मला झाला 1 तास येऊन. तुम्ही कुठे गेले होते जवाई? अरे मामाजी मी कामाला गेलो होतो. आता दुपारी जेवण करायची सुट्टी झाली तर घरी आलो. म्हणलं आता रजनी बी गावाला चालली बा, तर चाल आज घरीच या. म्हणून आज डबा की काही नाही नेलता मी. हो का जवाई, जेवण करायला आल्या ना तुम्ही? जा जेवण करून घे जा तुम्ही, भूक लागली असेल तुम्हाला. मामाजी करतो ना जेवण. राहू दे, जास्त काही कपडे तर नाही नेत. 2 दिवस तर राहायचं आहे. होते एवढेच कपडे. झाली माझी बॅग पॅक करून. बरं झालं लवकर लवकर कामं करून घेतले. तर कामं नसते केले मी पूर्ण, तात्याबाईलेच कामं करायला लागले असते. तरी आत्याबाईला 2 दिवस कामं करावंच लागल. आता माझी पहिली आखाडी आहे ना, म्हणून चालली मी. रजनी झाली का गावाला जायची तयारी? हो राजनजी, झाली ना तयारी. एवढ्या लवकर झालं का तुमचं जेवण? अहो रजनी, तू गावाला चालली ना, मग गळ्याखाली काही घासच नव्हते उतरत, म्हणून मी फक्त एकच पोळी खाल्ली. तू गावाला चाललीत मला काही चांगलंच नाही वाटून राहिलं. हो का राजनजी, तुम्ही एकच पोळी खाल्ली का? मी गावाला चालली तेवढं तुम्हाला दुःख होऊन राहिलं का? काहून माबिगर तुम्ही राहू नाही शकत का? हो रजनी, मला काही खूपच सवय झाली ना, आता मी त्या बिगर 1 दिवस बी नाही राहू शकत. पण आता का करतं, 2-3 दिवस राहाच लागल. ईश्वर राजनजी, तुम्ही तर खूपच मजाक करता. मी का म्हणतो रजनी, तू आईवडिलाच्या घरी गेल्यावर नाही का मला रोज फोन करशील, संध्याकाळी बी फोन करशील, सकाळी बी फोन करशील. हो राजनजी, मी तुम्हाला रोजच फोन करणार आहे, काही सांगायची गरज नाही. मी गेल्यावर बी फोन करीन, सकाळी बी करीन, संध्याकाळी बी करीन. मी का म्हणतो राजनजी, तुम्ही आत्याबाईले घरातल्या कामामध्ये थोडीशी मदत करू लागत जा. रजनी, तू घरचं काहीच टेन्शन नको घेऊ. मी का नाही घरचे कामही करीन आणि आली वेळ तर स्वयंपाक बी करेन. तू आईची काहीच काळजी करू नको. तू जसा आईला आराम देतो ना, तसाच मी बी आईला आराम दे. हो का राजनजी, तुम्हाला स्वयंपाक करता येते का? तुम्ही खरंच स्वयंपाक करा, कर जा. येते तुम्हाला स्वयंपाक करता तर आत्याबाईले खरंच आराम दे जा. आताच त्या तब्येतीतून थोड्याशा दुरुस्त झाल्या आहे. आता राजनजी तुम्ही स्वयंपाक करीन म्हणता तर मला तेवढं काही आता घरचं टेन्शनच नाही. आता मी बिंदास आपल्या माहेरी राहू शकेन. हो पण रजनी, 2च दिवस राहायचो हा, ये जो मग 2 दिवसाच्या बाद. हो राजनजी, 2च दिवस राहीन मी. नका तुम्ही काळजी करू. ठीक आहे रजनी, जा. मामाजी बाहेर तुझी वाट पाहत असते. जा तू बाहेर, मी तुझी बॅग घेऊन येतो. बरं बाई, बरं जवाई बापू, जातो आता आम्ही. हो भाऊ जा, आरामात जा जा. मी का म्हणतो आत्याबाई, जास्त कामं घे नको कर जा. तुम्हाला करूशा वाटन तर कर जा, नाही तर आराम कर जा. हे करतीन कामं राजनजी. हो रजनी, तू घरच्या कामाचं काही टेन्शन नको घेऊ. मी तुला सांगलं ना, मी स्वयंपाक बी करून घेईन, आईले आरामच करू देईन. तू घरचं काही टेन्शन घेऊ नको ना. तू चांगल्या मनानं जा आता आपल्या माहेरी, जा आपल्या बाबासोबत. अहो रजनी, तू घरच्या कामाचं ना माझ्या तब्येतीचंही टेन्शन नको घेऊ. तू आता आपल्या बाबासोबत आपल्या माहेरी चालली ना, तर तिथं तू आपल्या आई बहीण भावासोबत आपल्या बाबासोबत चांगली आनंदात राहा. इथचं घरचं काही टेन्शन घ्यायचं नाही. हो आई, मी टेन्शन तर नाही घेत, पण तुमच्या तब्येतीची थोडीशी काळजी वाटते मला. हो रजनी, तू आईच्या तब्येतीची टेन्शन नको घेऊ ना, घरच्या कामाची काही टेन्शन नको घेऊ. तू शांत मनानं आपल्या बाबासोबत जा. इथचं काय मी ते सगळं पाहून घे. आणि मामाजी, पाण्या पावसाचे दिवस आहे तर गाडी थोडी हळूहळू चालू जा. कसं आहे मामाजी, पाण्या पावसाची गाडी थोडी स्लिप व्हायची भीती वाटते ना. जवाई बापू, तुम्ही काहीच टेन्शन नका घेऊ, मी गाडी हळूहळूच चालवतो. मामाजी, 2 दिवसानंतर रजनीले तुम्ही घरी आणून द्याल का? का मला घ्यायला या लागन रजनीले? जवाई बापू, तुमची इच्छा असेल तर तुम्ही येऊ शकता ना रजनीला घ्यायला. मी नाही आणत मग मी आणूनच देणार आहो ना. हो मामाजी, माझी इच्छा होती रजनीले घ्यायला याची. नाही तर एक काम कर जा, तुम्ही नको आणून दे जा, मी जेवून जाईन ना रजनीले घ्यायला. राजनजी, तुम्ही आपलं काम पाडून घे, नको ये जा मला घ्यायला. अहो रजनी, मी संध्याकाळी कामावर सुट्टी झाल्यावरच येईन ना. मग तिथं रात्रभर थांबून जाऊन ते आईकडे, मग सकाळी येऊन जाऊन आपण इकडे वापस. ठीक आहे जवाई बापू, तुमची इच्छा आहे ना रजनीला घ्यायला याची, येऊन जा जा, मुक्काम कर जा रात्रभर, मग सकाळी येऊन जा जा मग. हो मामाजी, तसंच करेन मी. रजनी घरी पोचल्यावर फोन कर जो. हो राजनजी, मी आईच्या घरी पोचल्यावर फोन करीन ना तुम्हाला. ठीक आहे जवाई बापू, आता जातो आम्ही. चाल रजनी बेटा, चाल, वेळ होते आपल्याला जायला. बाबा चला ना. ठीक आहे आत्याबाई, जातो मी. हो जा रजनी जा. आज आहे गुरुपौर्णिमा आणि पहिली आखाडी पौर्णिमा. ज्या पण नवीन लग्न झालेल्या मुली असतात ना, त्या पहिल्या आखाडीला आपल्या माहेरी जातात. आखाडीपासून आपल्या मराठी लोकांची सण साजरे करण्याची सुरुवात होते. मी तर सकाळी सच मंदिरात जाऊन आली.
तर माझ्या भावांना आणि बहिणींनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला आता उद्याला भेटूया.